नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण उपवास स्पेशल खमंग खुसखुशीत तिखट धिरडं बनवूया। एकदम सोप्या पद्धतीने आपण हे धिरडं तयार केलेलं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर धिरडा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला इथे भगर घ्यायची। तर बघा मी 1 कप भगर घेतलेली आहे। तर भगर आपल्याला भिजवून घ्यायची। तर 20 ते 25 मिनिटांसाठी भगर इथे मी पाण्यामध्ये ठेवली होती। छानपैकी भगर भिजवून घ्यायची, म्हणजे याचं धिरडं खूप छान असं खुसखुशीत तयार होतं, मऊसूत तयार होतं, खायला देखील खूप छान लागतं। तर 20 ते 25 मिनिटांसाठी आपण भगर इथे भिजत ठेवली होती। 1 कप भगर घेतलेली आहे। आता याच्यामधलं आपण पाणी काढून घेऊया। तर चमच्याने संपूर्ण भगर आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आणि याच्यामधलं पाणी काढून घ्यायचे। तर भगरीमधलं मी संपूर्ण पाणी ते काढून घेतल्यानंतर आपण आता मिक्सरचं भांडं घेतलंय, याच्यामध्ये भगर काढून घेऊया। खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारं धिरडं बनवतोय आज, खायला खूपच छान लागतं। तर बघा मी संपूर्ण भगर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली। पातेल्यामध्ये जे थोडीशी राहिली होती त्याच्यात 2-3 चमचे पाणी घालून घेतलं आणि ते सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले। आता याचं वाटण तयार करून घेतलंय। तर बघा या पद्धतीने आपण याचं वाटण तयार करून घेतले। अगदी 2-3 चमचे पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। अगदी बारीक पेस्ट न करता थोडंसं रवळ ठेवायचे, खूप छान लागतात धिरडी। तर एक भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। तुम्ही हे मिश्रण बघू शकता, आपण याच्यामध्ये खूप पाणी घातलेले नाही, अगदी 2-3 चमचे पाणी घालून याचं वाटण तयार करून घेतलंय। तर मस्त असं रवाळ आपण हे वाटण करून घेतलेलं आहे। सुरुवातीलाच आपल्याला याच्यामध्ये खूप सारं पाणी घालायचं नाही, आपण हे घट्टसर मिश्रण ठेवणार आहोत। तर बघा मस्त असं आपण याचं वाटण तयार करून घेतलंय। आता हे आपण साईडला ठेवूया आणि अजून एक वाटण तयार करून घेणार आहोत। तर तेच मिक्सरचं भांडं घेतलंय। अर्धा कप इथे आपण भाजलेले शेंगदाणे घालून घेतलेत। आता याच्यामध्ये आपण 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर मिरच्यांचे देठ काढले आणि अशा पद्धतीने त्याचे तुकडे करून घेतले। थोडं चरचरीत आणि थोडंसं तिखट खूप छान लागतं हे धिरडं। तर 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी याच्यामध्ये घालून घेतल्यात। आता आपण याच्यामध्ये उपवासाचं मीठ घालून घेतलेलं आहे। तुम्ही जे कोणतं मीठ खात असाल ते मीठ घालून घ्यायचं चवीप्रमाणे। एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला, त्याची साल काढून घेतली आणि फोडी करून पाण्यामध्ये ठेवले होते, म्हणजे बटाटा काळा पडत नाही। आता याचं वाटण करून घेऊया। तर याचं वाटण करून घेताना याच्यामध्ये सुद्धा मी 4-5 चमचे पाणी घालून याचं मस्त असं वाटण तयार करून घेतलंय। आता आपण हे वाटून घेतलेली भगर जी भांड्यामध्ये काढून घेतली त्याच्यामध्ये घालून घेऊया। तर मध्यम आकाराचा बटाटा आपण याच्यामध्ये घालून घेतलाय। तुम्ही भिजवलेले शाबू सुद्धा याच्यामध्ये वाटण करून घालू शकता। तर बघा आपण आता हे एकत्र करून घेऊया चमच्याने मस्त असं। तर या पद्धतीचं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचंय। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही थोडंसं मिश्रण राहिलं होतं त्याच्यामध्ये 2-3 चमचे पाणी घालून घेतलं। आता हे एकत्र करून घेतले। आता याच्यापेक्षा आपल्याला जास्त हे पातळ बनवायचं नाही। चला तर आपण आता याचे धिरडे बनवून घेऊया। गॅसवरती आपण तवा ठेवून घेतलाय। तवा आपल्याला छानपैकी तापवून घ्यायचा आहे। तर गॅस इथे मी फुल ठेवलाय, त्याच्यावरती आपण तेल सोडून घेतलं की गॅस कमी करून घेतलाय आणि आपल्याला ज्यावेळेस याच्यावरती धिरडं सोडून घ्यायचे त्यावेळेस गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे। धिरडं सोडून घेतलं की मध्यम गॅसवरती आपण आता हे छानपैकी भाजून घेऊया। तर बघा अशा पद्धतीचे धिरडे तयार होतात। खूप छान अशी जाळी देखील येते आणि मस्त खमंग खुसखुशीत धिरडे तयार होतात, खायला खूप छान लागतात। तुम्ही असे जरी खाल्ले तरी पण खूप छान लागतात, किंवा तुम्ही चटणी सोबत बटाट्याची पातळ भाजी बनवू शकता, दह्यासोबत खाऊ शकतात। तर बघा आपण आता धिरडं पलटी करून घेऊया। तर सहज हे धिरडे निघतात आणि बनवायला देखील खूप सोपे आहे, झटपट तयार होतात। तर मस्त अशी आपण आता हे दोन्ही साईडनी भाजून घेऊया। आपण याच्यामध्ये हिरवी मिरची वापरलेली आहे, त्याच्यामुळे तिखट खायला खूपच छान लागतात। तर मस्त असे भाजून घेऊया दोन्ही साईडनी आणि मस्त असा कलर आलेला आहे आणि खमंग असं आपण हे भाजून घेतले। जाळी देखील खूप छान पडलेली आहे। आपल्याला याचं मिश्रण अगदी पातळ करायचं नाही। तर अशा पद्धतीने जर मिश्रण केलं तर खूप छान अशी आपली धिरडे इथे तयार होतात। तर उपवासाला तुम्ही अशा पद्धतीचं खमंग भगरीचं धिरडं नक्की बनवून बघा, खायला खूपच छान लागतं आणि बनवायला देखील खूप सोपं आहे, झटपट देखील बनतं। आपण आता दुसरं बनवून घेऊया ह्याच पद्धतीने। तर बघा दुसरं धिरडं देखील मी ह्याच पद्धतीने बनवून घेतलंय। तर आता हे देखील आपण भाजून घेऊया आणि आपल्याला याच्यावरती जास्त तेल टाकण्याची सुद्धा आवश्यकता पडत नाही, अगदी कमी तेलामध्ये हे धिरडी तयार होतात। तर मध्यम गॅसवरती 3 ते 4 मिनिटं लागतात आपल्याला हे भाजून घेण्यासाठी। तर अशा पद्धतीने आपण आता इथे मी धिरडे बनवून घेतले आहेत, 3 धिरडे बनवून घेतलेत। बाकीचे जे मिश्रण आहे ते झाकून ठेवले, ज्यावेळेस खायचं त्यावेळेस गरमागरम बनवायचे, खूप छान लागतात। तुम्ही हे दह्यासोबत खाऊ शकता किंवा मग बटाट्याची चटणी सुकी करू शकता किंवा बटाट्याची पातळ भाजी सुद्धा बनवू शकता, खमंग पिठलं देखील बनवू शकता किंवा असे जरी खाले तरी खूप छान लागतात तुमच्या आवडीप्रमाणे। तर बघा मस्त अशी आपली इथे धिरडी तयार झालेली आहे
अशा पद्धतीने उपवास स्पेशल धिरडी नक्की बनवून बघा। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून सगळ्यांना धन्यवाद।